शेतकरी मित्रांनो, ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी जी माहिती घेणार आहोत ती कापूस या पिकामध्ये नवीन जे कीटकनाशक आलेलं आहे गरडा केमिकल्स अँड लिमिटेड या कंपनीचं गुरु या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। हे जे गुरु कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये रिकमेंड केलेलं आहे। त्यावरती जर आपल्याला जर याचा वापर केला आपण तर त्यामधल्या असलेला जो घटक आहे 10% फिप्रोनिल प्लस त्याप्रमाणे डायफेनथ्युरियन 30%, या दोन्हीचे कॉम्बिनेशन मधलं हे पावडर फॉर्म मधलं असलेलं कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो। हे जर आपल्या कपाशीवर आपण जर फवारलं तर कितीही कोकडलेली कपाशी असेल किंवा त्याच्यावर रस शोषण ला बळी पडलेली कपाशी असेल आपल्याला फार चांगले त्या ठिकाणी रिझल्ट मिळून येऊ शकतात। फक्त समस्या एकच आहे शेतकरी मित्रांनो, थोडंसं हे प्रतिपंप याची कॉस्टिंग जास्त येते, परंतु याच्यामध्ये फायदा असा होतो शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला कुठल्याही अळीसाठी औषध घेण्याची आवश्यकता पडत नाही, कारण याच्यामध्ये बोंडअळीला सुद्धा फार चांगल्या प्रकारे याच्यात कंट्रोल मिळतो। हे वापरल्यामुळे आपल्याला कपाशीवर जे तुडतुडे असतील किंवा फुलकिडे असतील, त्याचप्रमाणे पांढरी माशी असेल, त्याचप्रमाणे तुमचे जे गुलाबी बोंडअळी असतील, या सर्वांचाच आपल्याला त्या ठिकाणी बंदोबस्त करता येतो। यासाठी आपल्याला एकाच वेळेस सगळे याच्यामध्ये कंट्रोल मिळतो। त्यामुळे आपण या ठिकाणी या गुरु कीटकनाशकाचा जर वापर केला तर आपण त्या ठिकाणी आपल्याला एक चांगला फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो। परंतु हे कधी मारायला पाहिजे, ज्या वेळेस आपल्याकडे जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्या कपाशीवर दिसत असेल तर हे त्या ठिकाणी आपण याचा जर वापर केला तर आपल्याला एकदम चांगले परिणामकारक रिझल्ट असे मिळतील। याचा जो डोस आहे शेतकरी मित्रांनो प्रतिपंप 25 ग्राम एवढा आहे। अशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो। त्याचबरोबर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचबरोबर तुम्ही त्या ठिकाणी कुठलाही बुरशीनाशक वापरू शकतात। शक्यतो काय असतं शेतकरी मित्रांनो, कापूस या पिकामध्ये शेवटी जे दह्या रोगाचा जास्त प्रॉब्लेम येत असतो आणि ठिपक्याचा जो एक रोग येत असतो, त्यासाठी आपण जे आपण त्या ठिकाणी जर एक अँट्रोकॉल असेल किंवा त्याचप्रमाणे आपण पॉलिराम असेल याचा जर वापर केला तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो। अशा पद्धतीने हे याचं कॉम्बिनेशन जर घेतलं आपण तर आपल्याला कपाशीवरती फार चांगले रिझल्ट येतील करू शकतो। दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद।